तुम्ही बघू शकता गाईज. हा रस्ता पूर्ण एक तिकडं पण आहे गाईज, तिकडं पण रस्ता आहे, इकडं पण आहे. आणि डायरेक्ट मध्ये ह्या एंट्री हा गेट आहे गाईज, ह्या गेटला जॉईंट झाला आहे गाईज. आणि इथून आय थिंक इथून एंट्री आहे, सो तो डायरेक्ट वरती लागणार आहे इथून, हे मेन आहे. आणि गाईज इकडे मारुती राया. चला पुढे जाऊ, चला. मशाल लावत असतील पहिले ना, मशाल इथेच येते गाईज. व्हाईट दिसतं ना गाईज इथे ना, काहीतरी यार काहीतरी कोरून लिहिलेलं आहे गाईज. बट आपल्या असे चुते पब्लिक आहे गाईज आपली, चुन्याने गाईज त्यांच्यावर असं रेखाटून दिलेलं आहे. असे बी लोक करतात गाईज. ओके I can hear each sound calling my name, and I feel angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven is so far away. Tell me, can you hear the symphony? राजे शिव रुद्र सेवा प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य आयोजित हा बोर्ड आहे गाईज. दुर्ग संवर्धन व वृक्षारोपण मोहीम 2021. किल्ले धोडप. किल्ल्याची इतर नावे धुडप, धरप, धारप. उंची 1451 मीटर, 4959 फूट. प्रकार गिरिदुर्ग, डोंगररांग, अजंठा, सातमाळ. स्थापन 1046. विशेष सहकार्य. अशी माहिती आहे गायची. ते आमच्यासोबत सहकार्य दुर्गद्रवण कार्याच्या असेल परिवाराच्या वतीने जबाबदारी घ्यायची असेल तर संपर्क करा. सो तर गाईज हे आहे धोडप किल्ल्याची माहितीचं बोर्ड. सो ओके. आणि तिकडे पाठीमागे गाईज काही लोक आलेले आहेत. सो तर ओके. सो तर गाईज इथून आहे एंट्री. तिकडे एक रोड होता गाईज, तिकडे खाली एक घर होतं, बट मी तिकडे नाही गेलो. इथून आहे हा रस्ता. सो तर मी यार चुकायला नको, चुकलो म्हणजे झाला लोचा. इकडे छोटीशी विहीर आहे गाईज. इकडे चला मध्ये जाऊन बघूया. मध्ये जाऊन तिकडनं एंट्री गाईज पुढून. सुगर गायचे असं स्ट्रक्चर आहे इथे. इथे आय थिंक दिवा वगैरे लावत असतील इथे. इथे पण हे आहे गायचं. पाणी प्यायसारखं आहे गाईचे. आणि इट्स ओके.
ओके गाईज इथेपर्यंत पोचलो आहे मी आणि अजून एक घंट्याचा रस्ता बाकी आहे गाईज, अजून 1 तासाचा रस्ता बाकी आहे. सो तर इथंपर्यंत येत मी खूप जाम झालो आहे गाईज आणि थोडंसं पाणी पिलं सो बरं वाटतं आहे आणि जशी इथं रिलॅक्स झालो मी आणि बस पुढे एंट्री करतो. सो तो तुम्हाला दाखवतो लोकेशन मी अँड ऑल. मी खूप थकलो आहे गाईज, मला बोलता पण येत नाही आहे आणि वरून एवढं ऊन. सो तर हा टास्क खूप हार्ड आहे गाईज, खूप हार्ड आहे. ओके Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt like it'd been waiting my whole life. Is this home? I can hear each sound calling my name, and I feel angels around when I start to sing, and suddenly it feels like heaven's not so far away. Tell me, can you hear the sound of me? बस गाईज थोडंच राहिलं आहे, बस फक्त 5 मिनटाचा रस्ता आहे गाईज, 5 मिनटाचा रन आहे आणि बस स्टॉप. आजचा ब्लॉग गाईज कसा आहे काय आहे तुम्ही नक्की वॉच करा आणि गाईज प्लीज सबस्क्राईब करा गाईज, प्लीज सबस्क्राईब करा. ज्याने कोणी केलं नसेल ना गाईज ब्लॉगला चॅनलला सबस्क्राईब त्याने प्लीज सबस्क्राईब करा गाईज. ओके I can't help but think that it's meant to be, that I'm finally right where I'm supposed to. Oh, if I let you into the secret. गाईज इथे पाठीमागे ना गाईज काहीतरी लेक आहे, लेक उर्दूमध्ये आहे का कोणत्या लँग्वेजमध्ये आहे गाईज आय डोंट नो, माहीत नाही. बट काहीतरी इथं ही चार्ट आहे गाईज जसं की तुम्हाला दिसतंय. सो तर आय थिंक उर्दूमध्येच आहे गाईज, उर्दूमध्ये. सो तर गाईज मला असं वाटतं मेनचा एंड पॉईंट गाईज फायनली आला आहे, आय थिंक आला आहे गाईज. तुम्हाला तर माहिती आहे मी फर्स्ट टाईम आहे गाईज या फोर्टवरती आणि काय माहिती गाईज एंड पॉईंटला तर आलो आहे गाईज मी, बट हेच आहे का नाही हे माहीत नाही मला क्लिअरली. सो तर पुढे जातो मी, स्टॉप करून. सो तर पुढे जातो मी, तुम्हाला दाखवतो एंड पॉईंट हा आहे का कोणता आहे गाईज. सो तर गाईज माझे भाऊ लोक नितीन भाऊ, तुम्हाला जसं की मागे बोललो ना गाईज मी, माझे भाऊ लोक येत आहे नितीन भाऊ ते. सो तर त्यांनी खूप सारी हेल्प केली गाईज मला कॅमेरा ऑपरेटिंगला. आणि हा एक इकडं भाऊ आहे गोकुळ भाऊ ना, गोकुळ भाऊंचा फुल स्वॅग केसा बिसामध्ये हात घालायचा. आणि आपला दादू तिकडे गेला आहे गाईज तो. हो तर ओके. बट यार मला ना गाईज मी जर पावसाळ्यामध्ये आलोच ना गाईज इथं मस्त एकदम मान्सून वेदरमध्ये तर एकदम बेस्ट गाईज आजचा आपला ब्लॉग शूट झाला असता गाईज. बट काही नाही, मला ना गाईज हा पण धोडप किल्ला एक्सप्लोअर करायचा होता. तर फायनली मी निघालो. सो तर जेवढ्या पण क्लिप काढल्या ना गाईज तेवढ्या काढल्या. सो ॲडजस्ट करून घ्या तुम्ही. ओके Started as a whisper, message from
बस गाईज फायनली एंड पॉईंट आला आहे गाईज. एंड पॉईंट जसं की हा मागे मोठा फोर्ट आणि काय माहिती गाईड नो. मी खूप थकलो आहे गाईज. मी किती 8:30ला ट्रॅकिंग केली गाईज आणि आत्ता वाजले फायनली 2 झाले गाईज, 2-3 झाले. मग गाईज हा ब्लॉगचा एंड पॉईंट गाईज फायनली मी हा करणार आहे. सो तर तुम्हाला आवडला तर प्लीज लाईक शेअर कॉमेंट्स अँड सबस्क्राईब नक्की करा. सो नक्की करा. ओके. आणि काही सिनेमॅटिक सीन तुम्हाला दाखवणार आहे मी. जसे काही माझे भाऊ लोक आले हे लोक, त्याच्यासोबत मी सिनेमॅटिक थोडंसं वॉकिंग वगैरे नॉर्मल शूट करणार आहे. सो तर तुम्हाला नक्की दाखवतो. ओके. सो ओके गाईज फायनली एंड पॉईंट गाईज आला आहे गाईज हा. जसं की तुम्हाला दाखवलंच मी हा एंड पॉईंट आहे असं. आणि गाईज मला असं वाटतं की अनिल भाऊ असं बोलतोय की तिथं ना काय ते स्क्वेअर टाईप काही ते आहे गाईज तिथं तिथं घेऊन चालला आहे तो. तिथं आजपर्यंत ट्रॅकर पोरं येतात ना गाईज तिथं कोणी जात नाही. तो बोलतोय की वरती राजाची गादी आय थिंक. सो तो राजा बोलतोय की राजाची गादी म्हणजे तिथं भाऊ तिथं जाऊया आपण काय आहे काही नाही. तर काही ते पण तुम्हाला दाखवणार आहे मी त्या जाऊन. आणि एंड पॉईंट गाईज फायनली आज तो तिकडं आहे गाईज तिकडं हा पण एंड पॉईंटच आहे इथला. सो तर ते बोलतात ना ते खिंड पुढे आहे गाईज. सो तर तुम्हाला दाखवतो मी. चला ओके. हा पॉईंट आहे गाईज. जसे की नितीन भाऊ मला बोलला की वरती राजाची गादी आहे खूप ओल्ड येते आणि तिथे कोणी जात नाही. भाऊ तुला दाखवतो. सो तर गाईज इथून चढायला रस्ता आहे हा इथून. चला तुम्हाला एक्सपिरियन्स दाखवतो गाईज. खूप ॲडव्हेंचर खूप रिस्क अँड खूप खतरनाक आहे गाईज. तर मी बघतो शेवटचा आहे गाईज आमचा तो जो आमचा शेवटचा ते तुम्हाला दाखवलं अँड डायरेक्टली घरी. सो अँड डायरेक्ट ब्लॉगला एंड. ओके. हर्षी रेडी. तर गाईज ही आहे राजाची गादी. जसं की नितीन भाऊ तुम्हाला बोललात गाईज ही राजाची गादी आहे इथं वगैरे. सो इकडे अँड बेस्ट प्लेस आहे गाईज हे. सो बस
पाणी आहे का? बोललंय का? वल्ला वल्ला गाळ गाईस मी जसं की मध्ये एंट्री केली मला असं वाटलं की सपाटीच आहे तिथं खडकच आहे बट एकदम खोल जागा आहे गाईस. माझा शूज पण भरून गेला. हा शूज भरून गेला गाईस माझा. सो तर दादू बोलतो की इकडं नाही बा चला आपण इकडं जाऊ. ये ना चालू अजून बी ना ते गावाने पाय मग हा मग चल चालू आहे का? हा दिसतो की मग मी हा थोडा थोडा काय दिसतो की ना का? हा वट वागायचं दाखा चालूच आहे का? हा थोडा मागं दाखव ना का मी. हा दाखवाय तर गाईज हे आहे गाईज पहिल्या महाराजांच्या काळात गाईज घोडे असायचे ना घोडे तर त्यांना इथंच बांधलं जायचं गाईज. जसं की ते तिकडं गावान आहे गाईज घोड्यांचा चारा वगैरेचा आणि एक कड्या आहे गाईज इथं. ही एक कडी बांधायची ही 1 2 3 4 असे पूर्ण आहेत गाईचे घोडे वगैरे बांधायचे. तर हे इथलं लोकेशन असं आहे आणि हे पूर्ण आहेत इकडचा ब्रुजा हे पूर्ण गाईज हे पूर्ण पॅक केलं आहे जसं की हा बीम आहे. हा एक बीम आहे 1 2 3 बीम आहे काही तिथे आणि वरती पूर्ण हा कंस्ट्रक्शन पूर्ण हे दगड आहे पूर्ण वरती बस. तर गाईज जसं की तुम्हाला मागे दाखवलं गाईज तिकडे ना गाईज तो पण एक असं गुफासारखा होता. सेकंड हे पण आहे गाईज. तर मी मध्ये एंट्री करून बघतो कसं आहे काय आहे आणि तुम्हाला दाखवतो. वगैरे काय पिल्लं होतं बघा अजून तो आपल्याला तोंडच आठव काही नाही तर ते I found where I belong. I can hear it, oh, I can't stop the ride. सो गाईज इथे आहे पाणी प्यायचा टाका. सो तर इथलं पाणी पिऊ शकतोय आपण आणि भाऊ आपला पितो इकडे. सो तर गाईज इकडे तेलचा कोटार मीठ पीठ वगैरे जे कोटार आहेत गाईज जसं की अनिल भाऊ मला बोललाच गाईज इथे असाचे कोटार आहेत गाईज. तो इथला आहे ना पायथ्याशी खालचा हनुमंतवाडीचा तर त्याला इथलं सगळं माहिती आहे गाईस. आणि इथं जे पाणी पिण्यात लायक आहे ना गाईस ते इथे आहे हे आणि बाकीचे गँग गाईस जे बाहेरचे लोक आहेत जसं काय इथे त्यांनी स्टे केलं आहे गाईस. सो तर इकडे ऑल पब्लिक स्टे केलं आहे गाईस. तिथे अंधार दिसत नाही. सो तर इकडे छोटंसं मंदिर आहे गाईस. सॉरी मी शूज काढून घेतो शूज काढून घेतो गाईस. ओके तर गाईस इकडे आहे छोटंसं मंदिर बघूया काय काय इथे. कोणती माता आहे? सप्तशृंगी माता का? तर गाईस इथे आहे सप्तशृंगी माता. ओके Started as a whisper, message from a new world I'd never known. Something about it felt like it'd been waiting my whole life. Is this home? I can hear
फायनली धोडप किल्ल्याचा एंड पॉईंट गाईज फायनली हा आहे गाईज. जसं की हा पाठीमागे झेंडा आहे गाईज आणि जी खिंड बोललो ना गाईज, जी खिंड ही पाठीमागे ती खिंड आहे गाईज. आणि माझ्यासोबत अनिल भाऊ, काय नाव बोलला? नितीन हा सॉरी नितीन भाऊ, काळू दादा आणि आपला दादू यांनी खूप सहकार्य केलं गाईज मला ब्लॉगिंगसाठी आणि शूटसाठी गाईज. मी जसं की घरून एकटाच निघालो. मी घरून ठरवलं होतं की मी कोणाला विचारलं की भाऊ तुम्ही कुठले काय आहे असं जसं नाही का, जस्ट फ्रेंडशिप झाली माझ्या. आणि नंतर त्यांचा कॉल आला की भाऊ आम्हाला पण तुझ्यासोबत यायचं असं. तर ते आले गाईज. खूप सारा त्यांचा सहकार्य झाला. बस आजचा किल्ल्याचा एक्सपिरियन्स गाईज हा जे पण तुम्हाला दाखवलं ते इथे आहे गाईज. सो तर ओके, थँक्यू. लाईक शेअर कॉमेंट आणि सबस्क्राईब नक्की करा. सो ओके, थँक्यू अगेन.